10 सुतल राजा बळीचा लोक। वामन अवतारात भगवान विष्णूंनी बळीराजाला येथील राजा बनवले। हा लोक स्वर्गापेक्षाही सुंदर आहे। 11 तलातल माया रचनायांचा लोक। मय दानवाने हा लोक तयार केला आहे। जादूटोणा आणि मायेमध्ये तज्ञ असणारे लोक येथे राहतात। 12 महातल नागांचा लोक। कादरूचे नागपुत्र तक्षक, कर्कोटक आणि वासुकी येथे राहतात। 13 रसातल दैत्यांचा लोक। दितीचे पुत्र दैत्य आणि निवातकवच असुर येथे राहतात। हे अत्यंत बलशाली आहे। 14 पाताल सर्वात खालचा लोक। नागांचा राजा वासुकी याचे हे निवासस्थान आहे। येथे सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही, तर नागमण्यांच्या प्रकाशाने हा लोक उजळून निघतो। सर्वात महत्त्वाच्या गोष्टी, पाताळ म्हणजे नरक नव्हे। लोक समजतात की पाताळात शिक्षा मिळते, पण हे चुकीचे आहे। पाताळ हा अतिशय समृद्ध लोक आहे। बळीराजा सुतल लोकात सुखात राहतो। नरक वेगळा आहे, तो यमलोकात आहे, जिथे पाप्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळते। वर जाणे की खाली, हे कर्म ठरवते। पुण्य, दान, भक्ती, सत्य ऊर्ध्व लोक, वरचे लोक। पाप, हिंसा, खोटेपणा, अहंकार अधोलोक, खालचे लोक। भूलोक ही कर्म करण्याची एकमेव जागा आहे। मृत्यूनंतर जीव फक्त कर्माचे फळ भोगतो। अंतिम ध्येय 14 लोकांच्या पलीकडे। हे 14 लोक सुद्धा शिवशक्ती किंवा प्रलयात नष्ट होणारे आहे। खरे ध्येय आहे वैकुंठ, कैलास किंवा साकेत धाम, जे या 14 लोकांच्या पलीकडे आहे। तिथे गेल्यावर जीवाला पुन्हा संसारात परतावे लागत नाही। यालाच मोक्ष म्हणतात। आपले जीवन केवळ भौतिक नाही, तर या 14 लोकांच्या पलीकडे जाणारी एक आध्यात्मिक यात्रा आहे। तुमची कर्मे चांगली ठेवा आणि भक्ती करा। भूलोकातून थेट सत्यलोक किंवा वैकुंठाचा मार्ग धरा। नमो भगवते वासुदेवाय लिहून 14 लोकांचे स्वामी भगवान विष्णू यांना प्रणाम करा। टीप: ही माहिती श्रीमद्भागवत पुराण, विष्णू पुराण आणि पद्म पुराण यांसारख्या प्राचीन ग्रंथांवर आधारित आहे। लोकांचे हे वर्णन प्रतिकात्मक आणि आध्यात्मिक आहे। याचा उद्देश केवळ सनातन ज्ञानाचा प्रसार करणे हा आहे। प्रत्येक पुराणात याचे वर्णन थोडे वेगळे असू शकते। कृपया श्रद्धा आणि विवेकाने याचा स्वीकार करावा।